आता आपण हडपसर भागात आहोत आणि आपल्या बरोबर हडपसर भागातले काही महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षाचे प्रमुख लोक आता आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. काय वाटतंय, कसा प्रचार चालू आहे आणि एकंदरीतच कसं वार आहे? सध्या प्रचार आमचा महायुतीचा प्रचार हाऊस टू हाऊस चालू आहे. गेली जवळजवळ 12-13 दिवस आम्ही सर्व पक्षाचे म्हणजे जेवढे महायुतीमध्ये सर्व पक्ष आहे 22-23 सगळ्या पक्षाचे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी पत्रक वाटत आहोत. तुम्ही पाहतच असताना की जवळजवळ आम्ही 40-45 कार्यकर्ते या ठिकाणी पत्रक वाटत आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. जवळजवळ 50 ते 60 हजाराची आघाडी आम्ही हडपसर विधानसभा मतदारसंघातून आढाराव पाटलांना देणार आहोत. आताच परवा दिवशी रेसकोर्सला मोदी साहेबांची सभा झाली, त्यावरतून तर सगळ्यांना समजलेलं आहे की वारं कसं आहे. वारं फक्त मोदींचंच आहे आणि या ठिकाणी आम्ही सर्व पक्षीय या ठिकाणी जे जे महायुतीमध्ये आहेत त्या सर्वांनी मिळून जोरदार या ठिकाणी प्रयत्न चालू केलेले आहेत. घरोघरी जाऊन आम्ही प्रत्येकजण नागरिकांना आवाहन करत आहोत की नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी शिवाजीदादा आढळराव पाटलांना या ठिकाणी बहुमताने विजयी करा म्हणून. आणि हडपसरच्या वतीने, हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आम्ही आढळराव पाटलांना नक्कीच मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून देऊ. एकूणच बघायला गेलं तर मग अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेते जे आहेत ते देखील आपल्या बरोबर इथे जोडले गेलेत. काय सांगताल, एकूणच कितीचं लीड मिळेल दादांना? काय जास्तीत जास्त मताधिक्य हे हडपसर विधानसभा मतदारसंघातून आमचा देण्याचा प्रयत्न आहे. कारण का तर गेले 15 दिवस झाले आम्ही सातत्यानं सर्व महायुतीचे जे पक्ष आहेत त्यांचे सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते आहेत, ते सगळेजण दिवस रात्र अहोरात्र कष्ट त्या ठिकाणी घेतात. ते घरोघरी म्हणजे प्रभाग क्रमांक आमचा 23 जो आहे तो घरोघरी पत्रकं देऊन त्या ठिकाणी प्रत्येकाला समजावून सांगितलेलं आहे. जर विकासाला मत असेल तर ते नक्कीच मोदी साहेबांना जाणार आहे. जर आपल्या परिसराचा, आपल्या या भागाचा जर विकास करायचा असेल, मतदारसंघाचा जर विकास करायचा असेल तर त्या ठिकाणी मोदींशिवाय पर्याय नाही. त्यामुळं आम्ही सर्वजण मोदींचे हात बळकट करण्यासाठी आदरणीय कार्यक्षम खासदार आढळराव पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि प्रतिसाद पाहता आपल्या हडपसर मतदारसंघातून त्यांना खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे. एकूणच जर का बघायला गेलं तर मग नक्की हडपसरच्या जनतेला काय हवंय? नेता हवाय की अभिनेता हवाय? नाही, नक्कीच आपल्याला कार्यक्षम असा खासदार हवा आहे जो विकासाची कामं करणार आहेत. कारण गेले अनेक वर्षापासून जो रखडलेला विकास आहे तो जर विकास करायचा असेल तर कार्यक्षम आणि काम करणारा खासदार आपल्याला हवा आहे. आजच नाही तर गेले 3 टर्म सुद्धा ते खासदार म्हणून राहिलेले आहेत. त्यांची विकासाची कामं तुम्ही सगळ्यांनी बघितलेली आहेत आणि परत एकदा जर तुम्ही त्यांना खासदार म्हणून तिथं जर पाठवणार असाल तर नक्कीच राहिलेली उर्वरित कामं सुद्धा ते मार्गी लावतील असा या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. साधारणतः काय वाटतं, कितीची लीड अपेक्षित आहे? खरं म्हणजे ही निवडणूक ही कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली आहे. शिवाजीदादा आढळराव पाटील जरी उमेदवार असतील तर आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा असेल, शिवसेनेचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस मनसेचा असेल, ज्यावेळेस कार्यकर्ता ताकदीने उतरतो त्या टायमाला निश्चित विजय असतो. आणि आज आम्ही ग्वाही देतो की या ठिकाणी 50 हजाराच्या पुढचं लीड आम्ही हडपसर विधानसभा मतदारसंघातनं शिवाजीदादा आढळराव पाटलांना नक्कीच देऊ. तसं तर दादांनी आता सांगितलंच की 50 हजाराचं लीड हडपसर मधनं देऊ. एकूण काय वाटतं, किती मताधिक्याने दादा निवडून येतील? तर आमच्या महायुतीचं जे एकीचं बळ असतं आणि आज तुम्ही पाहताय आज हाऊस टू हाऊस आम्ही प्रचार करतोय. लोकांचा इतका छान प्रतिसाद आहे की त्यामुळे 100% नाही 1001% 50 हजाराचं लीड आमच्या हडपसरच्या महायुतीच्या वतीने नक्कीच मिळेल. एकूण किती मताधिक्याने निवडून येतील? समोर त्यांचा पराभव किती मताधिक्याने करतील? एकूण सर्वच गोष्टी 1,00,000-2 लाख तरी मतांनी 100% होईल. 1,00,000-2 लाख मताधिक्याने दादा निवडून येतील. नक्की 100%. म्हणजे यंदाच्या वर्षी घड्याळ आपली वेळ साधून दिल्लीत जाणार का? नक्कीच आमचे आढळराव पाटील खासदार होणार आणि दिल्लीमध्ये जाणार. हडपसर मधून कॅमेरामॅन विराज सह मी शिवम देवकर, आपला आवाज न्यूज नेटवर्क, हडपसर.